मी बाबांचा सेवक आशिष नागपुरे. मला आता 10 दिवसाआधी एक अनुभव माहिती पडला. तो अनुभव होता 1971चा लगभग, म्हणजे बाबाच्या काळातला. आणि मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, बिकॉज काही शब्दांना असं वाटतं बाबांनी फक्त भगवंताची प्राप्ती केली आणि आपण मार्गात आलो, पण बाबा कोण होते, काय होते, मला वाटते गोष्ट कमी सेवकाला माहिती असतं तर आज असं अंगात आणलं नसतं. बघा, अनुभव असा आहे, आंबोरा बाबांनी दौरा काढला, बाबाचा अनुभव, बाबांनी दौरा काढला आंबोऱ्याचा. आणि गरीबदासजी जे होते भजन म्हणणारे, ते सगळं ओळखतात. त्यांना म्हटलं की गरीबदासजी, आपण हे काढलाय, दौरा आहे तिथे, आंबोऱ्याला जायचं आहे, भजन मंडळी तयार ठेवा. त्यावेळेस भजन मंडळीमध्ये तबला मास्टर कोणाला म्हणते माहिती आहे? राऊत गुरुजी. तर गरीबदासजी राऊत गुरुजीला म्हणते की आपल्याला अंबोऱ्याला जायचंय, तर पार्टी करून जायचंय. तर राऊत गुरुजी म्हणते की रोजी लागेल. तर ते म्हणते की ठीक आहे, मी इकडून तिकडून काहीतरी करेन, तुला रोजी देईल. नाही, तुमच्याकडून नाही पाहिजे, ज्यांनी दौरा ठेवला त्यांच्याकडनं पाहिजे. दौरा ठेवणारे कोण? बाबा. त्यावेळेस बाबा नव्हते, म्हणजे तिथे हे जेव्हा होत होतं ते बाबा नव्हते. आता ते वेळ आली आणि हे लोक निघाले बसने. हे लोक तिथे पोहोचले. आता नदीच्या या काठातून त्या काठी, त्या साईडला जायचं होतं जिथे हा कार्यक्रम होता. तर हे निघाले. समोर त्या आंबोऱ्याची जी नदी आहे तिथे एक डोह आहे. त्या डोहामध्ये, त्या डोहाच्या दिशेने यांची जाळ चालू, म्हणजे ते नावेत बसले होते. 2 नाव होते. इकडे काही सेवक बाबा समोरच्या नावेत होते. जशी ते डोह जवळ जवळ येतो, नाव खाली 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 जात होती. एकदम सगळे सेवक चुकूक करायला लागले, हे का सुरू आहे. बाबांचं लक्ष केलं. बाबा म्हणे हे काय सुरू आहे, शांत राहा. आणि नाव जो चालू त्याला म्हणते की चलो आगे चलो. ती नाव वरती आली, सरकन बिलकुल ते क्रॉस केलं. त्याच्या मागे दुसरी नाव होती, ती क्रॉस केली. हा पहिला अनुभव बाबा असताना. अदरवाईज काय झालं असतं, ती नाव तिथे डुबली. तिथे डुबत होती, पण जेव्हा लक्ष केलं तेव्हा ती वरती आली आणि पुढे गेली. पुढं मग ज्या स्पॉटवर जे कार्यक्रम होता, म्हणजे जो होणार होता, त्या स्पॉटवर हे लोक पोहोचले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. सगळीकडे पेंडॉल होते, सगळ्या पेंडॉलमध्ये लाईट्स होते, सगळं काही होतं. पण जिथे हा कार्यक्रम होणार होता तिथे अंधार. मग आता हे लोक ते काय म्हणतात त्याला, गॅस बत्ती. ज्यांनी नागपुरातून इकडे येताना तिनेच नेलं वाटते, पेटवून राहिले, पेटत नाहीये. बाकी सगळीकडे उजीड, यांच्या पेंडॉल मध्ये अंधार. पेटून राहिले, पेटून राहिलं नाही. मग काय करायचं? मग जे दुसरीकडे जे उजेड होतं, तिथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता, त्यांच्या पेंडल मध्ये यांनी गॅस बत्ती आणली. जशा पेंडल मध्ये आणली, इथे हेही बंद. आता हे काय झालं? तिथे बाबा होते, बाबा आले निराकारात. बाबा काय म्हणते माहिती आहे? भगवान को रोजी मंगूंगे. बाबा ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की रोजी पाहिजे, तेव्हा बाबा तिथे नव्हते. पण त्या पेंडॉल मध्ये अंधार होता, सगळे कोणी गॅस बत्ती आणून राहिले, पेटत नाहीये. असं काय झालं? शेवटी बाबा निराकार आहे. बाबा म्हणते भगवान को रोजी मंगूंगे, अब करो भजन और फिर लो रोजी. जेव्हा अंधार आहे तर भजन होणार नाही, भजन होणार नाही, तबला वाजणार नाही, तबला वाजणार नाही, रोजी मिळणार नाही. जेव्हा यांना यांची चूक लक्षात आली, सगळ्यांनी भगवंताला बाबांना माफी मागितली. आणि जी पेटत नव्हती माफी मागितल्यानंतर तीच पेटायला लागली. म्हणण्याचे उद्देश हे की बाबा हे समोरचे जाणत होते, तुमच्या घरी काय आहे न येताही माहीत पडत होतं. पण आता एवढं सत्यानाश सुरू आहे की त्यांना असं वाटते की बाबाने आम्ही आपल्या मनाची करू, अति करू राहिली. पण ते बाबा सगळं ओळखतात आणि तो कार्यभूत देत नाही. हा अनुभव असं वाटलं की सांगावं की बाबाच्या वेळेस सुद्धा हात घेतलं होतं आणि कसं घडलं. सगळे इन्सिडेंट होता आणि बाबा तिथे नव्हते, पण का बरं नव्हतं तेव्हा बाबा निराकार झाला आणि ह्या गोष्टी माहीत पडल्या, तेव्हा माफी मागितली. हा अनुभव होता. औषध